शनिवार होणार आहे, रविवारी सुट्टी राहणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ओंकाराचं महत्त्व आपण सगळं माहिती आहे बऱ्याच जुन्या साधकांना. नवीन साधकांना हळू-हळू कळू लागेल. तर महत्त्वाचा आज आपला जो वर्ग आहे, तो बरेच कमी लोकं आलेत सुट्टी असल्यामुळं, पण खास हं. कमी असल्यामुळं आपण घेत आहोत. तर सर्वांनी सिन्सिअरली करा ओंकार, कारण ओंकाराने जी शांती मिळणार आहे, ती फार महत्त्वाची आहे आणि अजून होत हो. जाणार आहे. दिवसेंदिवस पृथ्वीवरचं वातावरण बदलत चाललंय आणि या वातावरणात आपल्याला ओंकारच शांत ठेवणार आहे. तर याची कास सोडायची नाहीये. आज शैलजा मॅडम योगाचार्य साताऱ्याच्या नवीन साधकांना माहिती नसतील. आज माझ्या वडिलांचा जो 10वा झाला त्या कार्यक्रमात सुद्धा मॅडमनी सगळ्यांकडनं ओंकार म्हणून घेतलेले आहेत. म्हणजे प्राणाशी सुद्धा, आत्म्याशी सुद्धा संपर्क करायचा असेल तर हो. ओंकार हे उत्तम साधन आहे. तर सगळ्यांनी तिथे जमलेल्यांनी 5 ओंकार म्हटलेत. एवढा हा ओंकार महत्वाचा आहे ना. आपण जर फी भरली आहे, तर का नाही त्याला ऐकायचं तरी. म्हणायचं कंटाळा आला असेल, काही काम असेल, तर निदान ऐका तरी मॅडमची प्रार्थना जरी ऐकली, तरी हीलिंग होत आहे. खूप शांत वाटतं, दिवसाचा ताण निघून जातो. तर हे मला सांगायचंय आज तर सगळ्यांनी याला रेग्युलर करा. नुसती फी भरू नका. तुम्ही ओंकार रेग्युलर केला तरच योग्य आहे. ठीक आहे मॅडम, घेऊ शकता पुढचं. चालेल. धन्यवाद. चला, तसेच डोळे अलगद मिटून ठेवा. नवीन साधकांनी डोळे सुरुवातीला उघडे ठेवायचे. आपण ओंकार उच्चारताना ज्या ओठांच्या हालचाली आहेत, त्या जाणीवपूर्वक सुरुवातीला बघून घ्या, लक्ष केंद्रित करा त्यावरती आणि त्याचप्रमाणे उच्चारण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला जास्त वेळ दीर्घ ओंकार झाला नाही तरी घाबरण्याचं कारण नाहीये. कारण जसजसा तुमचा सराव वाढायला सुरुवात होईल, तसतसं तुम्हाला तो तितका दीर्घ ओंकार उच्चारायला जमणार आहे. कारण आपल्या फुफ्फुसांची स्ट्रेंथ, कॅपॅसिटी वाढायला सुरुवात होते. जितका छाती भरून श्वास घ्याल, तितका तुमचा ओंकार दीर्घ व्हायला मदत होणार आहे. कारण आपण सुरुवातीला यामध्ये दीर्घ श्वसनाचाच अभ्यास करतो. सुरुवातीला छाती भरून श्वास घेतो आणि ओंकार उच्चारताना तो पूर्ण श्वास सुटला जातो. त्यातूनही काही श्वास शिल्लक राहिला, तर ओंकार उच्चारल्यानंतर तो श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा. पुन्हा छाती भरून श्वास घ्यायचा आणि पुढच्या ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करायची. शक्यतो प्रत्येकाने उच्चारण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचं स्वतःचं स्वरयंत्र, स्वतःचा घसा, गळा हा त्या ठिकाणी त्याचा वापर होणार आहे आणि त्यात जी कंपनं निर्माण झालेली असतील, तुमच्या स्वतःच्या शरीर आणि मनासाठी खूप उपयुक्त आहेत. त्यासाठी जरी पूर्ण वेळ आपली 21 मिनिटं ओंकार उच्चारण होतंय, तेवढे वेळ झालं नाही, तर काय 5 मिनिटं होतील, 3 मिनिटं होतील, 2 मिनिटं होतील. जेवढं होईल तेवढं उच्चारण्याचा प्रयत्न करा मात्र. आणि एक अर्धा तास वेळ स्वतःसाठी नक्की काढा. एक अर्धा तास वेळ तुम्ही जर तुमच्यासाठी काढला, स्वतःला दिला, तर बाहेरील राहिलेले 23.5 तास आपण इतरांसाठी नक्की वापरू शकतो. कारण तुमच्या मनाची हा स्वतःचा माझा अनुभव आहे, की हल्ली आत्ता तर बरचसंच मी ऐकते, की लेट गो करायला शिकायचं आपल्याला. कुठलीही गोष्ट पकडून ठेवायची नाही आणि त्याचा फायदा आपल्याला ओंकाराच्या उच्चारणामध्ये तुफान होतोय माहिती का, तुफान. माझा हा स्वअनुभव आहे. बराच असेल, काही आजार असेल, व्याधी असेल, इतर काही चिडचिड असेल किंवा राग-द्वेष असतील, तर ते पूर्णपणे सोडून द्यायला आपण यामध्ये खूप शिकतोय आणि मोक्षाकडे वळायची एक सुरुवात होती. म्हणजे असं की आज सगळ्या ह्याच्यात आपण स्टेबल राहतोय. कुठेही हायपर होत नाहीये किंवा खूप अति आनंद नाही, अति दुःख नाही, असं काहीच नाहीये. जिथं आहे तिथं स्थिर राहायला तुम्हाला खूप मोठी मदत ओंकाराची होतीये. माझा हा अभ्यास 2 वेळा सुरू असतो. परंतु तुम्ही एक वेळेस तरी अगदी खूप तन्मयतेने मनापासून तो करण्याचा प्रयत्न करा. अगदी हे मॅडमनी तुमच्या सगळ्यांसाठी अरेंज करतात दर महिन्याला आणि आपण सगळेजण एकत्र उच्चार ग्रुपमध्ये याचा अभ्यास करतोय. तर नक्की ह्या संधीचा जास्तीत जास्त सगळ्यांनी कंटिन्यूअस फायदा घ्या म्हणजे. चला, आता आपण सुरुवातीला करणार आहोत श्वसन ध्यान.